तर जस्ट आत्ता आम्ही इलो तेंडुलीक. तिकडे बघू शकता नारळाचं झाड आहे बघा, छोटासा, आणि नारळ बघा किती धरलेत. 4-5 फुटाचंच असा, पण नारळ बघा किती धरलेत. कलमी आहे वाटतं. हे सुपारीचं झाड असं, आणि बघा केळीचं झाड. आणि इकडे काजूची झाडं असते बघ. पूर्ण बाग केलेली असं. हे बघ चिकूचं झाड बघा इकडे. इकडे विहीर असा बघा, सायलीचं झाड. भरपूर झाड आहेत वेगवेगळ्या पण. हां, ह्या बाई ईशा, आणि हे भाचो आमचं. पूर्ण मस्त वातावरण असं. ये बाबा ये, खय जाऊया, खय जाय बूम जाय. येतं तू, येतं बूम बूम येतं गाडीवर ना, बूम बूम. तर इकडे पत्तो असा. इकडे बघा ईशा आणि आमचं लाडको भाचो. इकडे ताण दाखव मग. तू काय भेटा गेला आम्ही, आणि चल चल काय. तर इकडचं गाव बघू शकता कसलं मस्त वातावरण बघा. काय माझ्या अक्षय मेस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनल तुमचं सकाळच्या 10 वाजता खूप स्वागत असं. पुढा बाजारपेठेत असो, आज बाजार असा पुढा तो, म्हणून गर्दी आहे भरपूर. किती जरा गाडी आहे बघा. आता आम्ही जातो पुढा. काय तो बघतो 1 नंबरचो तिकडे असा तो बघा. तेव्हा असल्यातलो होय होय. तर इकडे गणपती भरता काम चालू असं. आपल्या इकडे गणपती रेडी झालेली असत बघा, बऱ्यापैकी झाले आहेत. आता जातो पुढा. फक्त गेलो पैसे द्या चला. निघतो कुडाक, जरा काम असा. पैशांना तेंडुली जातो, तेंडुलीत मग नंतर कणकवली जातो ग्लासला, आणि भरपूर दौरे असतात. आणि निघतो आता. व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या या चॅनलवरती बघून मिळतील. चला निघलो मी आता घराकडनं. तर आपण बालचंद्र मठाच्या पैसे गेलो. आता निघतो आम्ही कडावल बाजारपेठेत पोचलो. कडावल बाजारपेठा कवलीतला क्राऊड हा, भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. आम्ही पंधरात पोचतलो. कसला वातावरण बघू शकता, थंडगार असा, पूर्ण हिरवा गार वातावरण असा. या साईडला तलाव असा तिकडे. काय झालं तुझा? पोचलो पंधर बाजारपेठेत. इकडे आता मेन एक्सप्रेस हायवे असा, मुंबई गोवा हायवे. ही बाजारपेठ हे बघा. इकडनं आता आपल्या डाव्या साईडला जायचं असं हायवेला. पुढा दिलो गुलमोहर हॉटेलच्या तैसर असं. इकडे पत्तो पाण्याची वाट बघतो तो दिलो काय आम्ही जातलो. पंचायत समितीकडे पेपर बस मागवलो सोपीला. काय बोलायचं काय, सोपीला आता राईस येतो थोड्या वेळ. राईस
जस्ट राईस दिला ट्रिपल राईस मागवलं सूप खाऊन झालं. जेवण वगैरे झालं. आता आम्ही जातो पेंडोली ईशाच्या घराकडे. तर आता तिकडे चाललो. आता पिंग करतो. आता पिंगोय दिलो आम्ही. तर पनो पण येतं आमच्यासोबत. मग ईशाक भेटायला आम्ही मग कणकवली जातो क्लासला. ही पिंगोईच्या आता बाजारपेठेत येतो. आता आम्ही इलो पिंगोई बाजारात. कायला तिचा आता काहीतरी बिस्किट वगैरे घेऊसाठी आम्ही उतरलो होतो. तर ही बाजारपेठा आपल्या उजव्या साईडची रस्त्यात जाऊचा. आपल्या समोरचा रस्ता आधी वेंगुर्ला जाता. वेंगुर्ला बीचला. तर पिंगोई बाजारात असतो आता. भरपूर गरमी आहे. नाव येते तो पाठीमागे बघू शकता. सगळी बाजारपेठ असा थंडा घेतलो. आता आम्ही निघतलो. 15-1 मिनटं लागतील जाऊ पेंडोली. ही बाजारपेठा पिंगोईची. तो त्या साईडला रस्ता दिसता. या रस्त्यानं आपल्याला जाऊचं असं तेंडोली. तो समोरचा रस्ता आमची गाडी येता तो वेंगुर्ल्याचा रस्ता दाखवत येऊन का. आता समोरचा रस्ता ना तो वेंगुर्ला जाता आणि उजव्या साईडचा रस्ता आहे ना तो तेंडोलीक जाता. आपण तेंडोली जातो या साईडला. जो रस्ता वेंगुर्ला जाता वेंगुर्ला बीचला. आणि आता तेंडोलीक आम्ही जातो. तर या साईडनं आता तेंडोलीक जाऊ रस्ता. यो वेंगुर्ल्याक पण जाता सागरेश्वरला वगैरे. सागरेश्वर बीचला वगैरे. तर बघा तर या रस्त्यानं आपण तेंडोलीक जातलो. आता आपण उजव्या साईडला निघतलो. हे बघा बोर्ड असा तेंडोलीक जाऊसाठी. बघा तेंडोली. आम्ही फायनली तेंडोली दिलो. बघा तेंडोली असा. तर इकडनं हे बघा सुपारीचे पूर्ण बागा असतात इकडे. या साईडला सुपारी पूर्ण हिरवागार वातावरण असं बघा इकडे. कधी एकदा असं नक्कीच या इकडे. आणि कोण तेंडोलीचे असले तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा. त्याचे सुपारीचे झाडं असतात. कारण इकडे समुद्र किनारा जवळ असल्यामुळे ना पाण्याचं कमतरता नाही. इकडे पूर्ण ही तेंडोली आहे बघा. इकडे मंदिर आहे आपल्या इकडनं जाऊचं आहे बघा. आणि आपण इकडे जातोय बघा तेंडोलीत इच्छाजवळ. तर ही नदी असा ही क्रॉस करून जाऊचा. हिचं आता पाणी कमी आहे. हे बघा पाणी कमी आहे नदीचं. इकडनं बीच जवळ असा. हे बघा फायनली आम्ही आता येलो. सर एका मिनटावरती ईशाचं घर आहे. तर तिकडे जातो आता. हे बघा तेंडोली शाखा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असं वाटतं काहीतरी घाट चढतो असं वाटतंय बघा. तेव्हा या साईडला वेंगुर्ला वगैरे असं जाऊ. मस्त गाव असं इकडचे निसर्गरम्य गाव असत. कोकणातील निसर्गरम्य गाव तेंडोली. कारण इकडचं वातावरण पूर्ण हिरवेगार असा. थंडावा भरपूर असा. तर फायनली आपल्यात पहिलं इकडनं रस्ता आहे बघ कच्चा. त्या कच्च्या रस्त्याने आपल्या आतमध्ये खाली जाऊचा. हे बघा बांबूचा बेट. ते भारी वाटतं इकडे.
फायनली इलो. जिकडे तिकडे बघशात ते तिकडे हिरव्या हिरव्या रान असा झाडं असत. हे बघा इलो. तर जस्ट आता आम्ही इलो तेंडुलीक. तिकडे बघू शकता नारळाचं झाड आहे बघा, छोटासा. आणि नारळ बघा किती धरलेत, 4-5 फुटाचंच असं. पण नारळ बघा किती धरलेत. कलमी आहे वाटतं. हे सुपारीचं झाड असं. आणि बघा केळीचं झाड. आणि इकडे काजूची झाडं असते बघा. चल जाऊया. असं काय वातावरण असं आम्ही बघू शकता. मातीत जागा कोसळलं नाही इकडे. हे बघा नवीन घर चालू असं. ते बघा मस्त बाग केलेली असं घराच्या बाजूक. हा घर असा ईशाचा. फायनली आम्ही आता इलो ईशाच्या घराकडे. हे बघा मस्त वातावरण असं इकडेच. पण आता आम्ही जस्ट इलो ईशाच्या घराकडे. हे बघू शकतास एकाच भेटा गेलेलो आम्ही. आता व्हिडिओ एडिटर झालं माहिती आहे. माईक घेतलं. कोण माईक माईक कसं काय तू घेऊन देतेस ना? कधी घेऊन देतो? बंद कर रे. बंद बिन काय नाही. मित्रांनो ईशाच्या घराकडे येईल. संध्याकाळचे किती वाजलेत? 4 वाजले संध्याकाळचे. बघा मस्त असं पूर्ण बाग केलेली असं. हे चिकूचं झाड बघा इकडे. इकडे विहीर असा बघा. सायलीचं झाड. भरपूर झाड आहेत वेगवेगळ्या. पण हां ह्या बाई ईशा. आणि हे भाचो आमचं. पूर्ण मस्त वातावरण असं. ये बाबा ये. खय जाऊया? खय जाय बूम जाय. येतं तू? येतं बूम बूम येतं गाडीवर ना? बूम बूम. पप्पा काय गेले? पप्पा काय गेले? पप्पा पप्पा काय गेले? काय करतो तू? काय करतो तू? हे बघा चिकूचं झाड. इकडे छोटी छोटी सुपारीची झाडं लावलेली असत. छान वातावरण असं संध्याकाळचं इकडचं. हे बघा तर आता आम्ही जातो घरात. ते बघा भाचो फोटो काढत नाही व्हिडिओ असं. तर इकडे पत्तो असा. इकडे बघा ईशा आणि आमचं लाडको भाचो. इकडे ताण दाखव मग. तू काय भेटा गेला आम्ही. आणि जा आता चल. चल काय. तर इकडचं गाव बघू शकतास. आता आम्ही चाललो घरात पुढच्या ब्लॉगमध्ये. कोण पालो? चल टाटा बाय बाय. आम्ही चाललो आता घरात म्हणजे कणकवली जातो. क्लासला जायचं. वाजले असं जातं 4:30. काही नाही रे यायचं ना जाऊ सारा. तर हे बघा आता निघतो. तरी 1-1.25 तास लागतो कणकवलीत जाग आपल्या. आता तेंडुलीत असो निघालो. मस्त वातावरण आहे इकडचा संध्याकाळचा. सगळी झाडं बिडं नारळाची झाडं भरपूर असतात इकडे. कसलं मस्त वातावरण आहे बघा. आपण तेंडुलीत असो. आता निघलो कणकवली जाण्यासाठी. बघा तेंडुलीचं मंदिर असा. काय जाऊचा पुढा बाजारपेठेत असो. आज बाजार असा पुढा तो म्हणून गर्दी आहे भरपूर.
किती गाडी आहे बघा. आज बाजार असा पुढं असं इकडे सगळीकडे भाजीची दुकानं लागलेली बघा. सगळ्या साईडला बघतात. खूप गर्दी आहे आज. कोणी कोणाचं असेल तर नक्कीच कमेंट करा. तसं भरपूर गर्दी आहे. आम्ही आता इथल्या मधल्या रस्त्याने जातो. गाडी पुढे ट्रॅफिक होता भरपूर, त्यामुळे आम्ही आता मधनं रस्त्याने बाहेर पडतो हायवे. तर मस्त सनसेट हा बघा. कसलं भारी वाटतं बघा. एक्सप्रेस हायवे थोडंसं दिलं कसला सनसेट होता बघा. 6 वाजले. हे बघा पेट्रोल पंप हा कणकवलीचो. ह्यो मधनं शॉर्टकट असा तिकडनं कर जो डायरेक्ट बाहेर पडतं आपल्या स्टँडच्या तशा जवळच. तर आता आपण त्याच रोडने जातो. 6 वाजले असं पण वाटतं बघा किती काळो. आणि थंडी चालू झाली आहे. 5 वाजल्यापासून थंडी चालू झाली आहे. भरपूर थंडी आहे. माझ्या मते जाताना थंडी गावतली भरपूर. आता ही बघा हे दिसता, ही गड नदी हा. या साईडला ही बघा गड नदी. तर हे बघा हे दिसतात ना, हे आतमध्ये टाकतात पाणी अडवसाठी वगैरे. थोड्या दिवसांनी जेव्हा पाणी कमी होतं ना, उन्हाळा चालू होतं तसं हे टाकतले. आणि मग पाणी पूर्ण इकडे पूर्ण पॅक झालेलं असतं. पूर्ण पाणी भरलेलं असतं. इथनं आपण बाहेर पडतलो. तर समोर बघू शकता तो बघा मेन हायवे आहे, मुंबई गोवा हायवे. तो आपण शॉर्टकटने येलो. आपण तिकडनं फिरायला जावंसं लागतं म्हणून आपण मधनं येलो शॉर्टकटने. तर आपण बाहेर पडतलो बघा. हे बघा इकडे हा इकडे आपला कणकवली असा. मधनंच काढ गाडी. चल आपल्या गाडीनंच जाऊचं. तर आता आपण हैसरनं बाहेर पडतलो कारण आपल्या क्लासला जाऊचा. पटकी देवीकडनं जाऊचा. तर आपण आता DP रोडला तेलिया जातलो. आता आपण तेलिया घुसतलो. हे बघा कणकवलीत पोचलो आपण. भरपूर आज ट्रॅव्हलिंग झाली. आज दिवसभर ट्रॅव्हल करतो आम्ही. पहिला आम्ही गेलो कुडाळात नाही आम्ही तेंडोलीत गेलो. तेंडोलीतनं आपण पुन्हा कुडाळ दिलं आणि कुडाळातनं आता कणकवली दिलो. आता इथनं झाला का आपण घरात जाऊचं आपल्या. कणकवली तसा खूप मोठा असा भरपूर क्राऊड असतात. सिंधुदुर्गातलो मेन पॉईंट हा कणकवली. पण कणकवलीतला असला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आपण बालचंद्र मठाच्या पैसे गेलो. आता निघतो आम्ही. क्लासला गेलेलो आम्ही पण आज सर लवकर गेले आणि आमका पण लेट झाला येऊ. उद्या क्लास होतो तो आज होतो क्लास पण आपल्याला लेट झाल्यामुळे क्लास कॅन्सल झालो. म्हणजे आपणच लेट गेलो. सर येऊन गेले त्यामुळे आपण निघतो आम्ही घरात जाऊ. हो तर सरांची भजनं होती त्यामुळे आज ते लवकर गेले. आता आम्ही ऑइल घेऊ. गाडीचं ऑइल संपला. आता गाडीचं ऑइल घेऊसाठी जातो. का झाला काय मग आम्ही निघतलो घरात. कणकवलीतला क्राऊड हा भरपूर गर्दी आहे. अजून गर्दी होतली. वाजले 6:15. काळो पण पडक चालू झाला. तिकडे बाजारपेठ आहे कणकवलीची. भरपूर ट्रॅफिक आहे. आज बाजारपेठ पण नाही पण तिकडे रोजच क्राऊड असता. इकडे येलो आहे बघा स्टँड. काळोख पडक चालू झाला. 6:15 झाले पण तरी पण भरपूर काळोख पडलो. इकडे पेट्रोल पंप आहे. ST स्टँड हा कणकवलीचा. हे बघा
बस स्थानक, कणकवली बस स्थानक. कणकवलीचं कोण असते तर नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटले या चॅनलवरती. आता चाय पी गेलो आम्ही. तिकडे लक्झरी वगैरे लागतात त्याचे चाय पितलं आहे. इकडं पत्तो गाडी चालून धमाक झाला. चाय पी गेलो. 6:30 वाजलेत. आता मी चाललो घरात. 6:30 म्हणजे 6:30 वाजून गेले. 6:45 होत गेले. स्टेशनला येलो आम्ही. आज जाता का? कोण चांगला जाऊन येऊया. फोन लावून बघ. आम्ही आता स्टेशनकडे येलो. तर बघूया घराकडे. आपला घरी लिहिला असा टॉम बघा मस्ती चालली त्याची. तिला ती खुळा होता तो. काय चालला बघ? काय चालला तुझा? ते गणपती काय झालं तो बघा. तर मित्रांनो 7:30 वाजलेत. जस्ट आता घराकडेच गेले. तर आजचा प्रवास भरपूर झाला. तर कुडाळ गेलो, कुडाळतनं तेंडोलीतनं कणकवली आणि आत्ता आम्ही गेलो घराकडे. तर बऱ्यापैकी थंडी पण असतात. तर आता असं तर काय काम होतं नाही वाटतं, कारण पूर्ण ट्रॅव्हलिंग झालं त्याच्यामुळे भरपूर थकाक झाला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असलो तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्या या चॅनलवरती बघू मिळतील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.